कुसुमात्या काय झालंय? काय झालंय? नाही काय नाही काय नाही. सांग मला काय झालंय? का अशी चुळबुळतेस आणि माझ्याकडे का बघत होती सारखी वळून वळून? झालं का तुझं पुस्तक वाचून झालं का? नाही का? नाही काय नाही असंच आपलं. कुसुमात्या सांग ना काय झालं? अगं मला ना तुला काहीतरी सांगायचंय. सांग. नाही नको जाऊ दे तू हसशील. नाही हसणार ग, सांग ना. अगं प्रिया तू म्हणजे तू मला नाही का म्हणालीस की कोणीतरी मनाचा ताबा घेऊ शकतं. तेव्हापासून मला असं वाटतंय की कोणीतरी माझ्या मनाचा ताबा घेतोय. काय सांगतेस कुसुमात्या? हो प्रिया तुला काही लक्षणं माहिती आहेत का? म्हणजे मला कळेल ना की खरोखरच कोणीतरी मनाचा ताबा घेतलाय वगैरे. कुसुमात्या तुला कशावरून वाटतंय की कोणीतरी तुझ्या मनाचा ताबा घेतय? अगं मला भूकच लागत नाही ग, काही खावतच वाटत नाही मला. प्रिया प्रिया तू वहिनीला सांगू नकोस हा, पण ना एक महाराज आहेत त्यांच्याकडे. कुसुमात्या एक मिनिट, त्याआधी मला सुद्धा तुला काहीतरी सांगायचंय. हो काय काय काय? कुसुमात्या तू म्हणे गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाला गेली होतीस. कुसुमात्या कुठल्या महाराजांकडे गेली होतीस? महाराज? नाही हे जाणार होते महाराजांकडे पण. कुसुमात्या डायरेक्ट अरण्य? अरण्य म्हणजे? मी जे पुस्तक वाचतेय ना त्यात मी एक गोष्ट वाचली. तुझ्यासारखीच एक बाई होती. माझ्यासारखी? हो तुझ्यासारखीच, आणि अगदी तुझ्यासारखीच ती एका महाराजांना भेटायला जायला निघाली आणि डायरेक्ट एका अरण्यात जाऊन पोचली. म्हणजे तिच्या मनाचा ताबा ज्या व्यक्तीने घेतला होता तिला मंत्र तंत्र बुवाबाजी महाराज हे अजिबात मान्य नव्हतं. अरण्यात गेल्यानंतर त्या बाईचं काय झालं हे काही त्या पुस्तकात लिहिलेलं नाहीये. बघ बाई. म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी महाराजांकडे जाऊ नको? नाही. पण मग यावर उपाय काय? कुसुमात्या तुला जर असं काही वाटलं ना वेगळं तर तू मला सांग ना, किंवा आईला सांग हवं तर. पण कुसुमात्या चुकूनही कुठल्याही महाराजांकडे किंवा बाबांकडे जायचं नाही. अर्थात हे आता तुला मी सांगते. बघ म्हणजे तसं वागायचं का नाही तू ठरव. बघ प्रिया म्हणजे आता दुपारचे 12 वाजलेत. 12 कुठले अगं? अगं म्हणजे समजा असं तू म्हणालीस किंवा तू म्हणालीस की इंद्रधनुष्य पडलंय, तरी मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन आणि म्हणेन की हो इंद्रधनुष्य पडलेलं आहे. कारण आता तूच मला याच्यातून वाचवू शकतेस. मग आता माझं आणखीन एक ऐकशील? सगळं तू फक्त सांग. कुसुमात्या मग आता यापुढे एकटं झोपायचा प्रयत्न कर. एकटीनं? म्हणजे तुझं मन तुझ्या काबूत असेल. पण तू घाबरू नकोस, तुला काहीही होणार नाही. मी प्रयत्न करेन. गुड. आधी का गप्प असतो?
अरे तू काहीच का बोलत नाहीयेस? खरं सांगू, तू मला बोलवायला आलायस, पण आता असं घरी जावंसं वाटत नाहीये. कम ऑन आधी. काय करू घरी जाऊन? सगळ्यांनी मला विचारलं की काय सांगणार आहे मी त्यांना झालेल्या गोष्टींबद्दल, काय उत्तर देणार आहे मी त्यांना? तुला कोणी काही विचारेल असं का वाटतंय? जर त्यांनी विचारलं नाही तर तो त्यांचा समजूतदारपणा असेल. मला वाटतं ना त्यांनी मला विचारावं आणि मी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. पण स्वप्नील, आधी whatever happens they are proud of you यार. तू फक्त तुझ्याविषयी बोलतोस. मी तुझा मित्र आहे, मला परमेश्वरने किडनॅप केलं तर काकून केवढा त्रास झाला. आधी ज्यावेळी तुला परमेश्वरने किडनॅप केलं होतं त्यावेळी त्यांची अवस्था काय झाली असेल? आधी एक सांगू, तू जे साध्य करायला निघालायस ते तू साध्य करतोयस की नाही हा प्रश्न वेगळा आहे. पण प्लीज तू आता घरी राहायला चल. हे बघ स्वप्नील, मला कळतंय तू काय म्हणतोय. आधी आता तू काहीही बोलायचं नाहीस. तू घरी राहायला येतोस आणि घरामध्ये पुन्हा तसंच हस्त खेळतं वातावरण पाहिजे. आधी मी पूर्वी घरी राहत होतो रे, पण या 2 दिवसात खूप फरक वाटतो. बाबांबरोबर गप्पा मारायला त्यांचा मित्र नाहीये. आईला कान पकडायला तिचा मुलगा नाहीये. प्रियाची मस्करी करणारा तिचा दादा नाहीये. आणि घरात सगळे असून शुभ्रा एकटी राहते. घरातलं घर पण हरवलंय आधी. कोण म्हणतं तुझं मिशन संपलंय? उलट मी तर म्हणतो की परमेश्वरने दिलेल्या या ऑफर नंतर तुझं मिशन नव्याने सुरू झालंय. आणि आता तुझ्याबरोबर घरातले सगळे आहेत आधी. शुभ्रा,
प्रिया प्रथमेश ते सोड. प्रथमेश सोड. काकू अरे काय झालं? काय 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 म्हणतोस तू? हा काकू लवकर या प्लीज. प्रथमेश नाही. प्रथमेश शांत हो. प्रथमेश शांत हो. काय झालं तुला? हा मला वाटलंच या वर्षीचा गणपती तुला नक्की पावला असणार. तू आता आलाच आहेस तर हात हलवत आला नसणार. सांग. साहेब तुम्ही म्हणाल होतात ना की तुम्हाला जुना परमेश्वर हवाय. तो जुना भक्कम परमेश्वर मला भेटला साहेब. नुसता भेटलाच नाही तर त्याने चमत्कार करून दाखवलाय. त्याने शास्त्र्याच्या पोराच्या मित्राला स्वप्नीलला शेवटी त्याला स्वतः उचलून आणलंस की लोकांना पाठवून उचललंस? ह्या दोन्हीपेक्षा थोडं वेगळं केलंय. त्याला मी सोडूनच दिलाय. का रे बाबा? का काय पकडापकडीचा खेळ खेळत होतास की पळवापळवीचा सराव करत होतास? का का सोडून दिलास? साहेब साहेब ते केलं म्हणून तर आता सुलेखा आपल्या हाती येणार आहे. कळलं नाही म्हणजे? आपला चंदू आणि त्या शास्त्र्याच्या पोराने अभिमानपर्यंत पोचण्यासाठी या परमेश्वरला टोपी घालायचं ठरवलं होतं. पण त्या अगोदरच मी अभिमानला सुरक्षित ठिकाणी हलवून त्या दोघांनाही सैरावैरा पळवत ठेवलं, घुमवत ठेवलं आणि अशा एका ठिकाणी गाठून त्यांच्याशी एक चाल खेळलोय. त्यांना सांगितलं तुम्हाला अभिमान हवाय, मला सुलेखा. तुम्ही सुलेखाला हजर करा आणि अभिमान खुनी आहे हे सिद्ध करा. मी अभिमानला कोर्टासमोर हजर करतो. साहेब काय झालं साहेब? माझं काही चुकलंय का? परमेश्वर, माणसाच्या शरीरात काही अवयव असतात. डोकं असतं जे विचार करण्याचं काम करतं. हात असतात जे डोक्यानं सांगितलेली कामं करतात. त्यासाठी ते स्वतःचं डोकं वापरत नाहीत. विचार का? का? कारण त्यांना स्वतःचं डोकंच नसतं. आणि तू हात आहेस, तू स्वतःचं डोकं वापरतोस कशाला? माझ्या पोराचा बाजारभाव करतोस, सौदा केलास त्याचा. साहेब उद्या त्या तीच सुलेखा त्या कार्टीनं कोर्टामध्ये सांगितलं की त्या बाळशास्त्राचा खून अभिमान न केला तर काय करणार आहेस तू? आणि उद्या ती सुलेखा त्या शास्त्राच्या पोराच्या संपर्कात आली आणि तिने त्याला मदत करायचं ठरवलं तर? हे बघ, तुला शोधायचं जमत नसेल तर तसं सांग, पण दुसऱ्याच्या खांद्यावरून गोळा नको झाडूस. त्याच खांद्यावरून आपल्याला कधी पोचवतील कळणार नाही.
प्रिया, ए बाळा प्रिया, अगं काय झालं, बरी आहेस ना? हं अगं आई प्रथमेश कुठे? प्रथमेशचं काय? किती वाजले? तू जागी हो बरं, पहाटेचे 5 वाजलेत. अशी काय इथे झोपली आहेस? हं अगं प्रथमेश इथेच होता. इथे? अगं तुम्ही दोघं आत्ता इथे काय करत होतात? अगं आत्ता नाही आई, मध्यरात्री अचानक जागा झाला तो झोपेतनं आणि मला ओढत इथे घेऊन आला. झोपूच देईना आतल्या खोलीत. अगं काही स्वप्न पडलं का त्याला? काय देव जाणे बाई, मला काही कळलं नाही, पण त्याने मला आतमध्ये झोपू दिलं नाही. काही बघून घाबरला वगैरे होता का तो? नाही, घाबरल्यासारखा नाही वाटला. उलट आई, त्याने मला इतका घट्ट माझा हात धरला त्याने आणि इथे ओढत घेऊन आला की मी त्याला म्हटलं, बरं बाबा मी झोपते इथे, पण तू आत जाऊन झोप. ऐकेच ना, इथे बसून होता आत्तापर्यंत माझ्याबरोबर. अगं मग मला हाक मारायचीस ना? प्रथमेश, शांत हो तू. हो नाही नाही, काय झालं? काय काढलंय? तू झोपलास का थोडा वेळ? काय होतंय? बर काय म्हणतो तू? काय करू? तो बसू नको म्हणतो. उठ उठ उठ. काय झालं बाळा? हे कोणाचं चित्र आहे? अरे काय करतोस? अरे प्रथमेश, अरे प्रथमेश. प्रिया, प्रिया, काय झालंय ग प्रथमेशला? काहीच कळत नाहीये. केवढा व्हायोलेंट झाला होता तो. आणि हे चित्र, हे तर वाड्यातलं आहे, पण त्यांनी असं चुरगळलं काय? तोच तर प्रश्न आहे ना. आणि स्वप्नीलच्या म्हणण्याप्रमाणे प्रथमेशच्या कालच्या वागण्यावरून त्याचा राग ह्या चित्रातल्या आकृतीवर आहे. कोणाची असेल ही आकृती? ती जी कोणी असेल, पण ती वाड्यात आहे म्हणून प्रथमेशला राग आलाय का दुसरं काही कारण असेल? आणि ती वाड्यात आहे म्हणून प्रथमेश चिडला असेल, तर मग अशी कोण व्यक्ती आहे जिच्या वाड्यात असण्यामुळे प्रथमेशला एवढा राग यावा? वाड्यातली व्यक्ती? प्रिया, कदाचित सोपान काका. तुला आठवतंय प्रथमेशने एकदा सोपान काकांवर? नाही ग शुभ्रा, ही आकृती सोपान काकांची नाही वाटते ग. आणि प्रथमेशला न आवडणारीच व्यक्ती असेल तर मग ती सुलेखा सुद्धा असू शकते. शुभ्रा, सुलेखावर सुद्धा प्रथमेशने हल्ला केला होता. अगं पण सुलेखा वाड्यावर कशी येणार? प्रथमेश, काय झालं? ही कुसुमत्तेची साडी आहे. प्रथमेश, कुसुमत्तेचं काय? डोळे? कुणाचे डोळे? कोणाचे डोळे? प्रथमेश, प्रथमेश. कुसुमत्या,